नमस्कार मंडळी, तुम्हाला देखील शेवभाजी बनवायची आहे. मग शेवभाजी बनवण्यासाठी काय काय करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. इथं मी 2 कांदे चिरून घेतलेले आहे, लसूण घेतलं, मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि मसाला घेतला, टोमॅटो प्युरीसुद्धा घेतलेली आहे. कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम झाल्यावरती मोहरी आणि जिरीला फोडणी दिलेली आहे. इथं मी चिरून घेतलेला कांदा आणि लसूणसुद्धा कढईमध्ये ॲड करते आहे. आता इथं मी जोपर्यंत कांदा लालसर होईपर्यंत मी इथं कढईमध्ये छान हलवत राहिली आणि मसालेसुद्धा इथं मिक्स केलेले आहेत. इथं आता मी टोमॅटो प्युरीसुद्धा ॲड करते आहे. आता इथं छान टोमॅटो प्युरीमध्ये मी थोडंसं 1 ग्लास पाणी मिक्स करते आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करते आहे आणि इथं वरतून मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता छान फोडणीला उकळी आल्यावरती आपण जी शेव घेतलेली आहे ती शेवसुद्धा आपण काय करतो आहे त्याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण काय करणार आहे, ती उकळी काढल्यानंतर भाजी खाण्याकरिता रेडी झालेली आहे. गरम गरम तुम्हीसुद्धा चपाती, भाकरी आणि भातासोबत ट्राय करू शकता.